नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रांगेत वसलेला जगातील सर्वात थरारक किल्ल्यांपैकी एक म्हणजे किल्ले हरिहर, ज्याला हर्षगड म्हणूनही ओळखले जाते. जर तुम्हाला उंचीची भीती वाटत असेल तर हा गड तुमच्या धैर्याची खरी परीक्षा घेणारा ठरेल. हरिहर किल्ल्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे गडाच्या कातळात कोरलेल्या 60 ते 80 अंशाच्या उभ्या पायऱ्या. या पायऱ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या चढताना आणि उतरताना दोन्ही बाजूंना पकडण्यासाठी खोल खोबणी कोरल्या आहेत. हे स्थापत्य यादव काळातील असून शत्रूला दडावर येण्यापासून रोखण्यासाठी ही एक अभेद्य रचना होती. ऐतिहासिकदृष्ट्या हा किल्ला 9व्या ते 14व्या शतकादरम्यान यादव काळात बांधला गेला. मोक्याच्या ठिकाणी असल्यानं या किल्ल्याचे महत्त्व मोठे होते. 1636 मध्ये शहाजी महाराजांनी हा किल्ला मोगलांच्या ताब्यात दिला होता. परंतु पुढे 1670 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मोरोपंत पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली हा गड स्वराज्यात सामील करून घेतला. पुढे 1818 मध्ये त्र्यंबकगड पडल्यानंतर हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. पायऱ्या चढून वर गेल्यावर आपण एका बोगद्यातून गडावर प्रवेश करतो. गडाच्या पठारावर हनुमान, शिव आणि नंदीची छोटी मंदिरे आहेत. पाण्याची सोय म्हणून डोंगरात कोरलेली स्वच्छ पाण्याची टाकी आजही पाहायला मिळतात. गडाच्या सर्वोच्च टोकावरून ब्रह्मा, कापड्या आणि भास्करगड यांसारख्या दुर्गम किल्ल्यांचे विहंगम दृश्य दिसते. हरिहर किल्ला केवळ एका ट्रेकसाठी नाही, तर आपल्या पूर्वजांच्या अफाट बुद्धिमत्तेचा आणि कष्टाचा तो जिवंत पुरावा आहे. पावसाळ्यात तर हा गड स्वर्गापेक्षा कमी वाटत नाही. मात्र इथल्या पायऱ्या चढताना एक चूक महागात पडू शकते. त्यामुळे सावधानता बाळगणे तितकेच महत्त्वाचे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका.